सर्वांना चर्चला गेले होते. आता आल्यानंतर जेवण केलं आणि मग आता म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं. काय झालं सांगू का? तिथे ना जास्त व्हिडिओ वगैरे करू देत नाही चर्चमध्ये, माहिती का? तर सांगायचं म्हणजे आपल्याला माहिती होतं का की गेल्या शनिवारी आपल्याला माहिती होतं का की अजितदादा बुधवारी जातील म्हणून? तर नाही. देवाचं सर्व काही देवाच्या हातात आहे. माणसाला काही माहिती नसतं उद्या काय होईल, ह्या क्षणाला काय होईल, हो की नाही? आणि हो, सांगायचं म्हणजे एखादी व्यक्ती खोटं बोलत असते ना, तिच्या अंगावर शरीरावरून म्हणजे देहबोलीवरून तिचे डोळे आणि तिचं लक्ष हे आपल्याला कळतं की ही व्यक्ती खोटं बोलत आहे आणि ही व्यक्ती काहीतरी लपवत आहे. हे माणसाला पटकन समजतं, हो की नाही? समोरची व्यक्ती कितीही खरं सांगत असली की नाही असं आहे, खूप पैसे आहे, खूप हे आहे, खूप ते आहे, परंतु ते खोटं असतं, एकदम खोटं. कारण का माणसाच्या वागण्यावरूनच कळतं की ही व्यक्ती गरीब आहे का श्रीमंत आहे का कशी आहे, आणि ही व्यक्ती खोटारडी आहे. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल अशी सांगते की नाही खूप पैसेवाले, खूप असे खूप तसे, ते विरुद्ध असतं, खोटं असतं. हे मात्र मी खूप ओळखून बसलेली आहे. आणि खोटं जास्त काळ लपत नाही. माझ्या तर समोर, मी तर प्रत्येक वेळेस सांगते, देवाने अशा गोष्टी माझ्या डोळ्यासमोर उघड केलेल्या आहेत. त्यामुळं देवावर माझा खूप विश्वास आहे आणि वाढलेला आहे, आणखीन वाढलेला आहे. आणि मी तर विचार पण करत नाही की ह्या गोष्टी अशा, पण देव अशा माझ्यासमोर आणल्या देवाने. सारा गौरव देवाला, थँक्यू देवाला. आणि खोटारड्या माणसाचा चेहरा पटकन ओळखायला येतो आपल्याला की ही व्यक्ती खोटी आहे, लबाड आहे, वाईट आहे.